रयत शिक्षण संस्था सातारा, रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन रोज प्रकल्प 2021-22, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड. मी विषय शिक्षक प्राध्यापक किशोर जाधव, विषय इतिहास, इयत्ता 11वी. आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने साहेब. विद्यार्थ्यांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक 8 मौर्यकालीन भारत या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. या प्रकरणामध्ये आपण प्रमुख 4 मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे मगध साम्राज्याचा उदय. दुसरा मुद्दा पाहणार आहोत नंद आणि मौर्य साम्राज्य. तिसरा मुद्दा पाहणार आहोत सम्राट अशोक. आणि चौथा मुद्दा पाहणार आहोत मौर्य साम्राज्यातील राज्य व्यवस्था, व्यापार, साहित्य, कला आणि समाज जीवन या घटकांचा आपण या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत. आता पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे मगध साम्राज्याचा उदय. प्राचीन भारतात मगध हे महत्वाचे राज्य होते, कारण 1. सुपीक व समृद्ध जमीन, 2. बारमाही वाहणाऱ्या नद्या, 3. नौकानयनाची उत्कृष्ट सोय आणि 4. व्यापारी बाजारपेठांची उपलब्धता. या 4 कारणामुळे प्राचीन भारतात मगध हे महत्वाचे राज्य होते. इसवी सन पूर्व 6व्या शतकात मगध राज्यात हर्यंक या राजघराण्याची सत्ता होती. म्हणजेच इसवी सन पूर्व 6व्या शतकात मगधवरती हर्यंक घराण्याची सत्ता होती. महापद्मा हा राजघराण्यातील पहिला राजा होता. या राजाने गिरिव्रज हा दुर्ग बांधून मगधची पहिली राजधानी स्थापन केली होती असे आपणाला दिसून येते. त्यानंतर जर आपण पाहिलं तर बिंबिसार हा या राजघराण्यातील पहिला प्रसिद्ध राजा होता. म्हणजेच बिंबिसार हा हर्यंक घराण्यातील पहिला प्रसिद्ध राजा होता. बिंबिसारनेच मगध साम्राज्याचा पाया रचला. बिंबिसारने शेजारचे अंगराज्य जिंकून घेतले आणि मगधचे सामर्थ्य वाढवले असं आपणाला दिसून येते. त्यानंतर बिंबिसार राजाने कोसल, लिच्छवी, विधेय आणि मद्र या राजघराण्याशी वैवाहिक संबंध जोडून विस्तारवादी धोरण आखले आणि आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. गिरिव्रज दुर्गाच्या पायथ्याशी राजगृह ही नवीन राजधानी स्थापन केली. म्हणजेच बिंबिसार राजाने आपल्या साम्राज्याचा साम्राज्य विस्तार करून राजगृह ही नवीन राजधानी स्थापन केली. बिंबिसारनंतर त्याचा मुलगा अजातशत्रू याने बिंबिसारची हत्या केली आणि तो गादीवर आला. म्हणजेच बिंबिसारचा मुलगा अजातशत्रूने बिंबिसारची हत्या करून मगधवर आपली सत्ता स्थापन केली. अजातशत्रूने सुद्धा मगध
साम्राज्याचा विस्तार केला. मगधचे राज्य विंध्य पर्वताच्या पायथ्यापर्यंत विस्तारले. म्हणजेच अजातशत्रूने सुद्धा मगध साम्राज्याचा खूप मोठ्या प्रमाणात विस्तार केल्याचे आपणाला दिसून येते. त्याचप्रमाणे गंगेच्या काठावर पाटलीग्राम येथे छोटा दुर्ग बांधला. दुर्ग म्हणजे गड बांधला. पुढच्या काळात पाटलीग्राम यालाच पाटलीपुत्र म्हणजेच मौर्य साम्राज्याची राजधानी या नावाने ओळखले जाऊ लागले. म्हणजेच पाटलीग्राम हा छोटासा दुर्ग अजातशत्रूने बांधला आणि या पाटलीग्राम दुर्गालाच कालांतराने पाटलीपुत्र या नावाने ओळखले जाऊ लागले आणि पाटलीपुत्र ही मौर्य साम्राज्याची राजधानी बनली. जनतेने अजातशत्रूला पदावरून दूर करून शिशुनाग या त्याच्या मंत्र्याला राजा म्हणून निवडले. म्हणजेच जनतेने अजातशत्रूला त्याच्या राजसत्तेवरून दूर करून त्याचाच मंत्री असलेल्या शिशुनाग याला राजा म्हणून निवडले आपणाला दिसून येते. आता मगधवरती राज्य करणारं जे हर्यंक घराणे होते, या हर्यंक राजघराण्यातील राज्यकर्ते कोणते होते? त्यामध्ये पहिला आहे महापद्मा, दुसरा आहे बिंबिसार आणि तिसरा आहे अजातशत्रू. आता आपण जर पाहिलं तर शिशुनाग घराण्याने इसवी सन पूर्व 430 ते 364 या काळात मगधवरती राज्य केले. म्हणजेच इसवी सन पूर्व 430 ते 364 या काळात मगधवरती शिशुनाग घराण्याची सत्ता होती. महापद्मानंद याने शिशुनाग घराण्याकडून मगधची सत्ता मिळविली व मगधवरती नंद वंशाची स्थापना केली. म्हणजेच हर्यंक घराण्यानंतर मगधवरती नंद घराण्याची सत्ता स्थापन झालेली आपणाला दिसून येते. आता मगधचे जे साम्राज्य होतं, त्या मगधच्या साम्राज्याचा खूप मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. तर मगध साम्राज्याचा विकास किंवा विस्तार होण्यासाठी कोणती कारणे कारणीभूत ठरली त्याचा आपण अभ्यास करू. त्यामध्ये पहिला आहे राजकीय स्थैर्य. दुसरं कारण आहे गंगा नदीच्या खोऱ्यातील सर्व महत्वाच्या ठिकाणावर मगध सत्तेचे नियंत्रण होते. तिसरं कारण आहे अंगराज्य जिंकल्यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रदेशात किंवा भारताचा पूर्व किनारा मगध राजांच्या ताब्यात आल्याने दूरवरच्या प्रदेशाशी व्यापारात वाढ झाली. चौथं महत्वाचं कारण आहे मगध साम्राज्यामध्ये विपुल नैसर्गिक साधन संपत्ती होती. पाचवं महत्वाचं कारण आहे भात शेतीसाठी उपयुक्त सुपीक जमीन होती. सहावं कारण आहे साम्राज्य विस्तारामुळे महसुलात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. सातवं कारण आहे लाकूड, हस्तिदंत, लोखंड, तांबे खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे उद्योगांना चालना मिळाली. आणि आठवं कारण आहे राजकीय महत्वाकांक्षा
धनधान्य व व्यापाराची सुबत्ता या सर्व कारणामुळे मगध साम्राज्याचा खूप मोठ्या प्रमाणात विकास किंवा विस्तार झाला असे आपणाला दिसून येते. म्हणजेच मगध साम्राज्याच्या विस्तारासाठी ही विविध कारणीभूत ठरलेली आपणाला दिसून येतात. त्यानंतर जर आपण पाहिलं तर मगधवरती राज्य करणारी जी घराणे आहेत त्यामध्ये एक आहे नंद घराणे आणि दुसरं आहे मौर्य घराणे. आता आपण पहिल्यांदा नंद घराण्याविषयी माहिती पाहू. महापद्मानंद याने नंद वंशाची किंवा घराण्याची स्थापना केली असं आपणाला दिसून येते. म्हणजेच महापद्मानंद हा नंद घराण्याचा संस्थापक मानला जातो. महापद्मानंद याने मगध साम्राज्याचा दक्षिण नांदेडपर्यंत, काहींच्या मते म्हैसूरपर्यंत विस्तार केला होता. म्हणूनच महापद्मानंद हा भारताचा महान सम्राट होता. धनानंद हा नंद वंशातील शेवटचा राजा होता. आता धनानंदाला धनानंद या नावानं का ओळखलं जात होतं तर धनानंद हा धनाचा लोभी होता. धनानंदाच्या काळात राज्याचा खजिना अत्यंत समृद्ध होता. त्याचप्रमाणे धनानंदाकडे प्रचंड लष्करी सामर्थ्यही होते. तर आपण जर पाहिलं तर धनानंदाकडे प्रचंड लष्करी सामर्थ्य होते. त्याच्या लष्करामध्ये जवळजवळ 2 लाख पायदळ, 60,000 घोडदळ, 6,000 लढाऊ हत्ती आणि 2,000 रथ होते. यावरून आपल्या लक्षात येईल की धनानंदाकडे प्रचंड लष्करी सामर्थ्य होते असं आपणाला दिसून येते. त्यानंतर जर आपण पाहिला तर नंद राजवटीत मध्यवर्ती सत्तेच्या दृढीकरणात महसूल पद्धतीला महत्त्व दिले गेले. त्यामुळे साम्राज्य विस्ताराबरोबरच राज्याची आर्थिक भरभराट झालेली आपणाला दिसून येते. राज्यकर्त्यांनी कालवे बांधण्यासाठी आणि जलसिंचनाच्या व्यवस्थेसाठी पैशाचा योग्य वापर केला. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतीचा विकास झाला आणि जलमार्गाने चालणारा व्यापारही वाढला असं आपणाला दिसून येते. म्हणजेच राज्यकर्त्यांनी कालवे बांधून जलसिंचनाच्या सोयी केल्या. जलसिंचनाच्या सोयीमुळे शेतीचा विकास झाला. त्याचप्रमाणे जलमार्ग किंवा जलमार्गामुळे व्यापारातही खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपणाला दिसून येते. इसवी सन पूर्व 321 मध्ये चंद्रगुप्त मौर्याने पाटलीपुत्रावर आक्रमण करून नंद घराण्याची सत्ता संपुष्टात आणली आणि चंद्रगुप्त मौर्य हा मगधचा राज्यकर्ता बनला असे आपणाला दिसून येते. आता मौर्य साम्राज्य आपण माहिती पाहणार आहोत. म्हणजे नंद घराण्याची सत्ता नष्ट झाल्यानंतर मगधवरती मौर्य घराण्याची सत्ता स्थापन झाली. भारताच्या इतिहासातील पहिले सुसंघटित व सुनियंत्रित साम्राज्य. त्याचप्रमाणे या मौर्य साम्राज्यामध्ये राजकीय व्यवस्थेत एकसूत्रता होती. म्हणजेच भारताच्या इतिहासातील पहिले सुसंघटित, सुनियंत्रित आणि राजकीय व्यवस्थेत एकसूत्रता असलेले मौर्य साम्राज्य होते. भारतीय उपखंडाच्या मोठ्या भूभागावर पसरलेल्या
साम्राज्याचे नियंत्रण मौर्य राज्यकर्त्याकडून केले जात होते. चंद्रगुप्त मौर्य याने मौर्य घराण्याची स्थापना केली. महावंश या ग्रंथात चंद्रगुप्त मौर्य याचा भारतवर्षाचा सम्राट असा उल्लेख केलेला आहे. म्हणजेच चंद्रगुप्त हा मौर्य घराण्याचा संस्थापक मानला जातो. महावंश या ग्रंथात चंद्रगुप्त मौर्यचा भारतवर्षाचा सम्राट असा शब्द प्रयोग केलेला होता. चंद्रगुप्त मौर्याने वायव्येकडील, उत्तरेकडील आणि दक्षिणेतील अनेक लहान मोठी राज्ये जिंकून बलाढ्य राज्यसत्ता निर्माण केली. ग्रीक राजा सेल्युकसचा पराभव करून आपल्या साम्राज्याच्या सीमा वायव्येकडे हिंदुकुश पर्वतापर्यंत पोहोचवली. म्हणजे चंद्रगुप्त मौर्य याने मगध साम्राज्याचा खूप मोठ्या प्रमाणात विस्तार केलेला आपणाला दिसून येतो. त्यानंतर जर आपण पाहिलं तर चंद्रगुप्त मौर्याचे साम्राज्य वायव्येकडे हिंदुकुश, पूर्वेकडे बंगालचा उपसागर, पश्चिमेकडे गुजरात, उत्तरेला हिमालय ते दक्षिणेतील कृष्णा नदीपर्यंत विस्तारलेले होते. म्हणजेच चंद्रगुप्त मौर्य यांचं साम्राज्य खूप मोठ्या प्रमाणात विस्तारलेलं होतं असं आपणाला दिसून येतं. इसवी सन पूर्व 298च्या सुमारास चंद्रगुप्तचे निधन झाले आणि चंद्रगुप्तच्या निधनानंतर त्याचा पुत्र बिंदुसार हा मगधच्या गादीवरती आला. तक्षशिलेच्या प्रजाजनांचे बंड राजपुत्र अशोक यांनी थंड केले आणि चंद्रगुप्त मौर्य याने स्थापन केलेले साम्राज्य अबाधित राखले असे आपणाला दिसून येते. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण प्रकरण क्रमांक 8 या प्रकरण क्रमांक 8 मध्ये मौर्य साम्राज्याची माहिती पाहिली. धन्यवाद.